सो हे नेक्स्ट सेशन आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग सी प्लस प्लस मध्ये. डेव सी प्लस प्लस हे एक आयडी टूल आहे. व्हीएस कोड असेल किंवा कोड ब्लॉक्स असेल तर त्यामध्ये देखील कोडिंग तुम्ही करू शकताय. सुरुवातीला आपण सेम ट्रॅक वरती कोडिंग करूयात. तर सी प्लस प्लस मध्ये हॅलो वर्ल्ड आउटपुट कसं शो करायचं त्याचा एक सिंटॅक्स मी तुमच्याशी डिस्कस केलेला आहे. सी प्लस प्लस मध्ये जी हेडर फाईल आहे तर ती आहे आयओ स्ट्रीम आणि मेन फंक्शन व्हॅल्यू रिटर्न करणं मॅन्डेटरी आहे. इंटिजर व्हॅल्यू असेल किंवा फ्लोट व्हॅल्यू असेल किंवा कोणता कॅरेक्टर असेल तर व्हॅल्यू तुम्ही कोणतीही रिटर्न करू शकताय. ज्या व्हॅल्यूला तुम्ही रिटर्न करता तर तोच डेटा टाईप त्या फंक्शनचा रिटर्न टाईप असणं गरजेचं आहे. तर आजच्या टॉपिकचं कंटेंट आहे ते म्हणजे फंक्शन कसं लिहायचं असते. सो फंक्शन हे प्री डिफाइन्ड कोड आहे. फंक्शन इज अ प्री डिफाइन्ड ब्लॉक ऑफ कोड. जर मी ह्या मेन फंक्शन नंतर void greet user या नावानं फंक्शन लिहित असेल तर मी काही रूल्स फॉलो करतोय. तर तेच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की फंक्शन हे लिहित असताना काय काय आपण रूल्स फॉलो केले पाहिजेत. सो बेसिकली फंक्शनचे जे टाइप्स आहेत ते दोन येतात. त्यातलं एक आहे बिल्ट इन फंक्शन आणि सेकंड आहे ते म्हणजे युजर डिफाइन्ड फंक्शन. Built-in functions, they are already given in a library header file. Header file given functions are built-in functions. तर IO stream ही जी हेडर फाईल आहे तर या हेडर फाईल मध्ये गेटलाईन ह्या नावाचं एक फंक्शन आहे आणि या फंक्शनचा यूज करून स्ट्रिंग रीड करता येतं. तसं तुम्हालाही माहिती आहे मॅथ डॉट एच ही जी हेडर फाईल आहे तर फ्लोर सेल या फंक्शन्सना व्हॅल्यू राऊंड अप करता येते. यामध्ये आणखीन फंक्शन्स आहेत SQRT किंवा POW. nth पॉवर फाइंड करता येतं, स्क्वेअर रूट काढता येतं. स्ट्रिंग डॉट एच ही पण एक हेडर फाईलच आहे. strcpy म्हणजे स्ट्रिंग कॉपी, strrev म्हणजे स्ट्रिंग रिव्हर्स, strcpy प्रमाणे CMP पण आहे. स्ट्रिंग कंपॅरिझन करता येतं. आणखीन 8-9 फंक्शन्स या स्ट्रिंग हेडर फाईल मध्ये आहेत. stdlib.h नावाचं पण हेडर फाईल आहे आणि मेमरी मॅनेजमेंट साठीचे फंक्शन्स या हेडर फाईल मध्ये आहेत. malloc, calloc, फ्री हे सगळे फंक्शन आहेत. आणखीन असे हंड्रेड्स ऑफ हेडर फाइल्स हे लँग्वेज मध्ये आहेत आणि प्रोग्राम मध्ये रिक्वायरमेंट नुसार हे हेडर फाइल्स आपण इन्क्लूड करतो आणि त्याचे फंक्शन्स आपण कॉल करतो. मोस्ट ऑफ द टाइम आपण stdio.h, conio.h, string.h हे हेडर फाइल्स सी लँग्वेज मध्ये यूज केलेले आहेत. सी प्लस प्लस मध्ये देखील काही प्रोग्राम्स मध्ये math.h आणि string.h आपल्याला यूज करायचा आहे. सो बिल्ट इन फंक्शन्स हे असे फंक्शन्स आहेत जे डिफाईन केलेले आहेत. हेडर फाईल इन्क्लूड करून कॉल करता येऊ शकतात. आणि युजर डिफाइन्ड फंक्शन्स म्हणजेच आपण स्वतः युजर आपण ते फंक्शन क्रिएट करणार आहोत. फंक्शन विच युजर क्रिएट as per the requirement with a new prototype. आपण स्वतः ठरवायचं की त्या फंक्शनचं नेम काय असलं पाहिजे, फंक्शन मध्ये आर्ग्युमेंट काय असलं पाहिजे, फंक्शनचं जे रिटर्न टाईप आहे ते काय असलं पाहिजे, फंक्शन मध्ये डेफिनेशन काय असलं पाहिजे. सो आपण ठरवू शकतो सगळं. युजर डिफाइन्ड फंक्शन जर असेल तर इथं देखील तुम्हाला बेसिक्स माहित पाहिजेत. तर एक फॉर एक्झाम्पल म्हणून मी फंक्शन सांगतो. इथे एक फंक्शन आहे, याचं नाव आहे डबल असं त्याचं रिटर्न टाईप दिले आणि टाईप केले परचेस प्रोडक्ट.
आणि इथं व्हेरिएबल्स पण घेतलेत. सो इथं कॅर डेटा टाइप मध्ये प्रोडक्ट नेम ह्या नावाने एक व्हेरिएबल आहे. त्यानंतर फ्लोट डेटा टाइप मध्ये कॉस्ट व्हेरिएबल आहे आणि इंटिजर डेटा टाइप मध्ये क्वांटिटी व्हेरिएबल आहे. कॉस्ट आपण डबल डेटा टाइप मध्ये घेऊयात आणि त्यानंतर या फंक्शनच्या डेफिनेशन मध्ये एक मेसेज आहे, यू सिलेक्टेड अ प्रोडक्ट, आणि इथं त्या प्रोडक्टचं नाव आउटपुटला शो केलेलं आहे. सी लँग्वेज मध्ये प्रिंटएफ हे फंक्शन आपण आउटपुट शो करण्यासाठी यूज करतो. तसं सी प्लस प्लस मध्ये सीआउट हे एक ओव्हरलोड केलेलं फंक्शन आहे आणि आउटपुट शो करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. पण इथं टाईप केले डबल डेटा टाइप मध्ये टोटल इज इक्वल टू कॉस्ट इंटू क्वांटिटी आणि एक लास्ट लाईनचा कोड आहे रिटर्न टोटल. तर या फंक्शनच्या डेफिनेशन मध्ये आता एक एक आपण टर्म्स डिस्कस करत जाऊयात. ठीक आहे, तर याला मी म्हणतोय 1, हे आहे सेकंड पार्ट आणि हे आहे थर्ड, त्यानंतर फोर्थ आणि हे आहे फिफ्थ. आणि त्यानंतर इथं त्याचं डेफिनेशन असं आहे, 1 इज फंक्शन रिटर्न टाइप. ओके, ते जे पहिलं पार्ट आहे फंक्शनच्या प्रोटोटाइप मध्ये, तर त्याला आपण फंक्शन रिटर्न टाइप असं म्हणायचं आहे. आणि त्याचा जो यूज आहे तो म्हणजे फंक्शनचं जे आउटपुट असणार आहे ते डिसाईड करायचं की काय असायला पाहिजे, इंट असायला पाहिजे का फ्लोट असायला पाहिजे. ओके, म्हणजे इंटिग्रल का डेसिमल का कॅर, हे डिसिजन जो असतो तो या रिटर्न टाइपचा असतो. आणि खूप सोपे रूल्स आहेत. फर्स्ट पॉइंट हा आहे की फंक्शन रिटर्न टाइप इज डिसाइडेड ऑन calculations and type of value as a output. जे काही रिटर्न टाइप आहे ते तुम्ही फंक्शन मध्ये जे काही कॅल्क्युलेशन करणार आहात, फंक्शनचं जे आउटपुट तुम्ही शो करणार आहात, ते एकदा का फिक्स झालं, इम्प्लिमेंटेशन कंप्लीट झालं की मग तुम्हाला ठरवता येईल की रिटर्न टाइप काय असणार आहे. तर सुरुवात तुम्ही वॉइड परचेस प्रोडक्ट लिहिलात तरी काय हरकत नाही. पण फंक्शनचं डेफिनेशन कंप्लीट झाल्यानंतर लक्षात येतच की फंक्शन मध्ये जे कॅल्क्युलेशन केले ते एक पर्टिक्युलरली डबल ह्या डेटा टाइपची व्हॅल्यू रिप्रेझेंट करते का इंटिजर टाइपचं रिप्रेझेंट करते, आणि मग त्या फंक्शनचं रिटर्न टाइप तुम्हाला ठरवता येणार आहे. इन केस फंक्शन डेफिनेशन नॉट परफॉर्म any calculation, then function return type most function return type would be void. समजा फंक्शनचं तुम्ही जे डेफिनेशन लिहिलंय त्यामध्ये कॅल्क्युलेशन काहीच केलं नाहीत, म्हणजे फंक्शनचं नाव आहे ग्रीट मेसेज किंवा ग्रीट युजर आणि फंक्शन मध्ये आपण टाईप केलेलो आहे हॅलो युजर. आता यात कॅल्क्युलेशन नाहीच आहेत. सो या फंक्शन मधनं रिटर्न करणार काय? ज्या वेळेला रिटर्न करण्यासाठी असं स्पेसिफिक व्हॅल्यू नसते त्यावेळेला दोन ऑप्शन आहेत. एक, फंक्शनचं रिटर्न टाइप तुम्ही void असं डिसाइड करा. सो यू आर टेलिंग कंपायलर दॅट फंक्शन नॉट रिटर्न व्हॅल्यू. आणि डेव्हलपमेंट मध्ये किंवा तुम्ही आता कॅम्पस प्रोग्रामिंग राऊंडला ज्या वेळेला कोड एक्झिक्यूट कराल तर तिथं तुम्हाला एक लक्षात येईल की त्यांच्या क्वेश्चन एक्सप्लेनेशन मध्ये फंक्शनचं जे एक त्यांनी डिटेल दिलेलं असणार आहे फंक्शन कसं असलं पाहिजे याचं, तर मोस्ट ऑफ द टाइम फंक्शन मध्ये काही ना काहीतरी व्हॅल्यू रिटर्न केलेलंच असणार आहे आणि जिथं कॅल्क्युलेशन नाही आहेत तिथं झिरो रिटर्न केलेलं असणार आहे.
तर हे एक कोड क्वालिटी आणि डेव्हलपमेंट प्रॅक्टिस आहे. ज्या वेळेला फंक्शनमध्ये व्हॅल्यू रिटर्न करण्यासाठी कोणतंही कॅल्क्युलेशन नसतं, त्यावेळेला फंक्शनमधून 0 रिटर्न केलं जातं आणि वॉइड असं ठेवता येत नाही, कारण व्हॅल्यू जे आहे 0 ते इंटिजर रिप्रेझेंट करतं, म्हणून इंटिजर. सो यू ट्राय की फंक्शन मध्ये कॅल्क्युलेशन नसेल तर 0 रिटर्न करायचं. हा, आणि आता आपण लर्निंग मोड मध्ये आहोत, त्यामुळं हे वॉइड आहे का इंट आहे, इट रिअली नॉट मॅटर, पण डेव्हलपमेंट मध्ये मात्र हे बरंच मॅटर करतं. रिटर्न ह्या कीवर्डचं मिनिंगच आहे, यू आर फोर्सफुली एंडिंग द फंक्शन ऍट द लाईन. या लाईन नंतर तुम्ही जे काय लिहाल ते मिनिंगलेस आहे, ते आउटपुट येणारच नाही आहे, एक्झिक्यूट होणारच नाही आहे, बिकॉज रिटर्न इज नथिंग बट दॅट इज दी डेडलाईन ऑफ फंक्शन. त्याच्यानंतर जे असणारे काय कोड आहेत ते कंपाईल होईल, पण एक्झिक्यूट होणारच नाही आहे. सो रिटर्न विल फोर्सफुली एक्झिट दी फंक्शन इन एनी केस. म्हणजे काही इश्यूज त्या फंक्शनमध्ये, एरर्स असतील किंवा रनटाईम बग्स असतील, तरी देखील त्या कीवर्डमुळं फंक्शन हे कंपल्सरी क्लोज होणारच आहे. तर हे एक त्याचं बेनिफिट असल्यामुळं डेव्हलपमेंट कायम फंक्शन मधनं व्हॅल्यू हे रिटर्न करतच असते. ठीक आहे, तर हे 2 रूल तुम्ही फॉलो करायचे. आणि त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे ते म्हणजे काय, टू इज फंक्शन नेम. फंक्शनचं जे नेम आहे ते देखील मिनिंगफुल असलं पाहिजे. आणि फंक्शनचं नाव लिहायचं कसं, ठीक आहे, तर त्याला देखील फक्त 2 रूल आहेत. ॲज यू आर फॉलोविंग rules to write a variable, the same rules are applied to the function name. जे काय व्हेरिएबलचे रूल्स आहेत तेच फंक्शनचे रूल्स आहेत. तर व्हेरिएबलच्या नावामध्ये स्पेस चालत नाही, सिम्बॉल्स अलाउड नाही आहेत, अंडरस्कोर एक्सेप्शनल आहे, कीवर्डचं जे काय स्पेलिंग आहे ॲज इट इज व्हेरिएबलचं असायला नाही पाहिजे, डुप्लिकेट असायला नाही पाहिजे, सेम रूल्स. हे सगळं फंक्शनच्या बाबतीत पण आहे. हा पण एक ऍडिशनल हॅबिट म्हणून तुम्हाला फंक्शनचं नाव लिहित असताना हे एक थंब रूल फॉलो करायचा आहे, ते म्हणजे ऑलवेज राईट फंक्शन नेम इन कॅमल केस. फॉर एक्झाम्पल, फंक्शनचं नाव तुम्ही असं लिहू शकताय, शो प्रोडक्ट, म्हणजे एस स्मॉल आहे, सेकंड वर्ड पी कॅपिटल आहे, कॅल्क्युलेट एरिया, सी स्मॉल आहे, ए कॅपिटल आहे, टर्मिनेट टास्क, तर फर्स्ट टी जे आहे ते स्मॉल आहे, सेकंड टी जे आहे ते कॅपिटल आहे. बऱ्याचशा अल्गोरिदम्स मध्ये, लँग्वेजेस मध्ये आता जे करंटली डेटा सायन्स असेल, ए आय असेल, मशीन लर्निंग असेल, इवन जावा प्रोग्रामिंग बॅकएंड डेव्हलपमेंट असेल, जावा स्क्रिप्ट फ्रंट एंड इंजिनिअरिंग असेल, तर तिथं फंक्शनचं जे नेमिंग कन्व्हेन्शन फॉलो केलं जातं ते असंच काहीतरी केलं जातं. अजून मला एक पॉइंट त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे. ओके, तर ते 2 नाही 3 आहेत. तर ते म्हणजे नेमिंग कन्व्हेन्शन्स. ओके, तुम्ही देखील ह्या नेमिंग कन्व्हेन्शन्सचा यूज करा, तर कोडिंग तुम्हाला खूप इझी वाटेल. आणि जेव्हा पण तुम्ही कुठलंही डेफिनेशन लिहिणार असाल त्यावेळेला त्या फंक्शनचं जे नेम आहे ते खूप मिनिंगफुल पण होईल. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर सर्चिंग करायचं असेल, मग ते डेटा कोणताही असू दे, नंबर असू दे, प्रोडक्टचं नेम असू दे, कस्टमरचं नेम असू दे, किंवा एखाद्या ऑर्डरची ड्यू अमाऊंट असू दे, कोणताही डेटा जर सर्च करायचा असेल तर त्यावेळेला फंक्शनचं नाव हे फाइंड बाय ह्या शब्दापासून सुरुवात करा. तर त्या फंक्शनचं जे सुरुवातीचं जे
प्रिफिक्स असणार आहे ते फाइंड बाय असणार आहे. एक्झाम्पल्स असे आहेत, फाइंड बाय प्रोडक्ट नेम किंवा फाइंड बाय कस्टमर किंवा फाइंड बाय आय डी. सर्चिंग कोणतंही करायचं असेल तर फंक्शनचं जे नेम आहे ते सुरुवात करताना ह्या फाइंड बाय या शब्दापासून तुम्हाला करायचं आहे. सॉर्टिंग जर करायचं असेल तर ऑर्डर बाय हा शब्द आहे. तर इथं ऑर्डर बाय आणि ते जे काही फील्ड असेल जसं की आय डी असेल तर हे आय डी लिहायचं आहे आणि ASC स्टँड्स फॉर असेंडिंग, DESC स्टँड्स फॉर डिसेंडिंग हेच फॉलो करायचं आहे. तर तुम्ही जर टाईप केलात ऑर्डर बाय नेम DESC म्हणजे काय डिसेंडिंग, आणि नोटीस करा कॅमल केस वर्ड्स मी टाईप करतोय. किंवा फंक्शनचं सॉर्टिंग करण्यासाठीचं असं एक्झाम्पल आहे. समजा डेट दिलेली आहे मॅन्युफॅक्चरिंग डेट प्रोडक्टची आणि तुम्हाला त्याला असेंडिंग ऑर्डर मध्ये सॉर्ट करायचं आहे. तर हे असं असणार ऑर्डर बाय मॅन्युफॅक्चरिंग डेट असेंडिंग ऑर्डर. तर हे नेमिंग कन्व्हेन्शन्स आहेत. ठीक आहे. तुम्हाला जर समजा एखादं कंटेंट फिल्टर करायचं असेल, एक्झाम्पल मध्ये कंडिशन्स असतात, नंबर्सची सिरीज असते आणि सांगितलं जातं इवन नंबर्स फक्त प्रिंट करा, किंवा अमाऊंट असते आणि सांगितलं जातं या रेंज मध्ये असणाऱ्या अमाऊंटला प्रिंट करा. असं फिल्टर टाईपचं कुठलंही ऑपरेशन असेल तर तुम्हाला इथं देखील असंच नेमिंग कन्व्हेन्शन फॉलो करायचं आहे, फिल्टर बाय. तर हे फिल्टर बाय आणि त्यानंतर लिहायचं आहे प्रोडक्टचा अमाऊंट AM ते N च्या मध्ये असलं पाहिजे. तर तुम्हाला इथं असं लिहायचं आहे फिल्टर बाय अमाऊंट बिटवीन, एवढंच लिहायचं आहे, फिल्टर बाय अमाऊंट बिटवीन. समजा असं सांगितलंय की ज्या युजरच्या नेम मध्ये कोणतंही वोवेल आहे, आय थिंक असं असायला पाहिजे, युजरच्या नावामध्ये आयदर ए किंवा ई ह्या दोन्हीपैकी एखादं लेटर असेल तर त्या युजरच्या नावानुसार तुम्ही डेटा काय करा, फिल्टर करा. ऑफकोर्स प्रत्येकाच्या नावामध्ये वोवेल असणारच. 99% असे नेम आहेत की ज्या नेम मध्ये वोवेल हे आहेच, त्याशिवाय प्रोनाउन्सिएशन पण इझी नाही आहे. सो हे एक्झाम्पल असं आहे की ए किंवा ई ह्या दोन्हीपैकी एखादं अल्फाबेट असणारे जे युजर्स आहेत असेच फक्त आपल्याला लिस्ट पाहिजे. तर ते नाव फंक्शनचं असं असणार आहे, फिल्टर बाय युजर नेम कंटेन्स. कंटेन्स हा वर्ड खूप महत्वाचा आहे इथं. मग कंटेन्स न काय होतं, फिल्टर करण्यासाठी एक इनपुट मिळतं. म्हणजे मी तुम्हाला हे नेमिंग कन्व्हेन्शन्स ठराविक दिलेत. आता जर समजा प्रश्न दिलाय की शेप आहे सर्कल, ट्रायंगल, स्क्वेअर आणि त्याचं एरिया कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग आता अशा केसमध्ये ना सर्चिंग आहे, सॉर्टिंग आहे, ना फिल्टरिंग आहे. तर अशा केसमध्ये फंक्शनचं नाव काय असलं पाहिजे, कॅल्क्युलेशन असेल कोणत्याही पद्धतीचं कॅल्क्युलेशन जर असेल, ठीक आहे, तर त्या फंक्शनचं नाव तुम्हाला CALC असं ठेवता येईल. म्हणजे सुरुवातीला कॅल्क्युलेट बाय, कम्प्लीट स्पेलिंग न करता ॲब्रिव्हिएशन कॅल्क असं लिहिता येतं, कॅल्क्युलेट बाय. मग इथं लिहिता येतं की एरिया सर्कल, ठीक आहे, किंवा कॅल्क्युलेट बाय सब टोटल कॉस्ट. काही वेळेला फंक्शनचं नाव थोडं लेंदी होतं पण दॅट्स फाईन, मिनिंगफुल व्हायला पाहिजे. ओके. सो आता तुम्हाला लक्षात आलं असणार आहे की फंक्शनचं नेम देखील किती इम्पॉर्टंट आहे आणि ते कसं लिहिलं गेलं पाहिजे. नेक्स्ट पार्ट आहे ते म्हणजे 3, 4 आणि 5. तर याच्यामध्ये 3, 4 आणि 5 हे आहे फंक्शनचं आर्ग्युमेंट. 3, 4 अँड 5 इज ए फंक्शन आर्ग्युमेंट. आणि हे समजण्यासाठी मी हे फंक्शन पहिला कॉल करणार आहे.
परचेस प्रोडक्ट हे फंक्शन मी इथं कॉल करतोय. डबल आन्सर इज इक्वल टू परचेस प्रोडक्ट आणि त्या प्रोडक्टचं नाव आहे माऊस. प्रोडक्टची कॉस्ट आहे 800 आणि 3 ही क्वांटिटी आहे. तर बघा, माऊस हा जो शब्द आहे, 800 ही जी एक डबल ह्या डेटा टाईपची व्हॅल्यू आहे आणि 3 ही जी व्हॅल्यू आहे, आर 3 फंक्शन पॅरामीटर्स, 3 फंक्शन पॅरामीटर्स and sequentially they get stored in a function argument strictly matching its data type. तर एक कंपॅरिझन करा. माऊस ही व्हॅल्यू स्ट्रिंग आहे आणि सिक्वेन्सनं पहिलं जे आर्ग्युमेंट आहे ते देखील स्ट्रिंग आहे. 800 ही व्हॅल्यू डबल आहे, आर्ग्युमेंट देखील डबल डेटा टाईपचा आहे. 3 ही व्हॅल्यू इंटिजर आहे आणि थर्ड आर्ग्युमेंट देखील इंटिजर आहे. तर यांना फंक्शन आर्ग्युमेंट असं म्हणायचं. फंक्शन हे तुम्ही ज्या वेळेला कॉल करतात तर त्यावेळेला पॅरामीटर शेअर करता आणि हे पॅरामीटर त्या आर्ग्युमेंट मध्ये जाऊन स्टोअर होतं. या एक्झाम्पल मध्ये मी जर ग्रीट युजर असं जर कॉल करत असेल आणि मी जर इथं युजरचं नेम शेअर करत असेल स्मिथ विल्सन आणि मला जर हे नेम देखील ह्या फंक्शन मध्ये आउटपुटला शो करायचं आहे, तर मी आर्ग्युमेंट घेईन आणि हे आर्ग्युमेंट मी इथं शो करेन हॅलो युजर युजर नेम, म्हणजे आउटपुटला दिसणार हॅलो युजर स्मिथ विल्सन. म्हणजे पॅरामीटर शेअर करायचं आणि आर्ग्युमेंट त्या व्हॅल्यूला फंक्शनच्या डेफिनेशन मध्ये कंटिन्यू करतो. तर हे आहे फंक्शन. फंक्शनचे सोपे रूल्स मी तुम्हाला एक्सप्लेन केलेत. ह्या 5 पॉइंट्स मध्ये तुम्ही ह्या फंक्शनच्या नेमला कायम फॉलो करा, म्हणजे फंक्शनचं नेम लिहिण्यासाठी तुम्हाला बरीच हेल्प होईल. हे नोट्स देखील मी सेव्ह करतोय. तर हे मी इथं रिपॉझिटरी ऑलरेडी क्रिएट केलेली आहे. 10 ही रिपॉझिटरी आहे आणि इथं फंक्शन रूल्स ह्या नावानं या फाईलला मी सेव्ह करतो. आता आपण या फंक्शनला कॉल देखील करणार आहे. आता हे जे फंक्शन आहे हे इंट टाईपचं फंक्शन आहे, रिटर्न केलेलं पण आहे आणि ह्या व्हॅल्यूला आपल्याला स्टोअर करून प्रिंट पण करता येतं. तुम्ही ज्या वेळेला फंक्शनला कॉल करता, आता फॉर एक्झाम्पल एक आर नावाचं व्हेरिएबल घेऊन मी ग्रीट युजर असं फंक्शनला कॉल केलं. ओके, ऑलरेडी केलेलंच आहे. तर मी जर इथं प्रिंट करत असेल सी आउट आणि आर या व्हेरिएबल मध्ये काय स्टोअर झाले मला चेक करायचं आहे, तर आउटपुटला व्हॅल्यू जी रिटर्न झालेली आहे ती दिसणार आहे. ह्या फंक्शनला आता मी कंपाईल करणार आहे. ओके, ऍक्च्युली ते एक मी स्टेप इंटेन्शली इनकम्प्लीट ठेवलेली आहे, तरी देखील आपण ह्या कोडला कंपाईल करणार आहे. तर इथे कंपाईल ऑप्शन आहे आणि रन ऑप्शन आहे. कंपाईल केल्यानंतर एक वॉर्निंग प्रिंट होईल, एक एरर प्रिंट होईल. ओके, दोन्ही पण प्रिंट झाले. तर पहिला आपण एरर सॉल्व्ह करूयात. सी आउट वॉज नॉट डिक्लेअर्ड इन दिस स्कोप. तर मी लास्ट सेशनला नेमस्पेस बद्दल एक्सप्लेन केलं होतं. जोपर्यंत आपण std नावाचं जे नेमस्पेस आहे ते इन्क्लूड करत नाही तोपर्यंत आउटपुट शो करण्यासाठी म्हणजे सी आउट आणि युजर कडनं इनपुट घेण्यासाठी म्हणजे सी इन हे दोन्हीही कंपाईल होणार नाहीत. सी आउट आणि सी इन या दोन्हीही ऑब्जेक्टचं स्ट्रीमचं डेफिनेशन ह्या std नावाच्या नेमस्पेस मध्ये आहे. आता आपण परत कंपाईल करूया. तर आता इथं आणखीन एक एरर असा आहे, ग्रीट युजर वॉज नॉट डिक्लेअर्ड इन दिस स्कोप. तर स्पेलिंग चेक केला तर ते देखील मॅच होते. पॅरामीटर देखील आर्ग्युमेंटला परफेक्टली मॅच होते. पण एक एक्झिक्युशन स्टेप तुम्ही बघा, ज्या वेळेला हा कोड एक्झिक्यूट होईल, फर्स्ट ही जी लाईन आहे, लाईन नंबर 7 कंपाईल होणार
आणि कंपाईल कधी सक्सेस होणार? फंक्शन जर ऑलरेडी कंपाईल झालेलं असेल तर फंक्शन कॉल होणार. तर कंपायलरला या फंक्शनचं डेफिनेशन मिळालेलं नाहीये. तसं Coutचं मिळालं नव्हतं, पण आपण कंपायलरला हे नेमस्पेसचं डेफिनेशन इन्क्लूड करून दिल्यानंतर मात्र Cout आता कंपाईल व्हायला लागलेलं आहे. तसं ग्रीट युजर होत नाहीये, कारण ग्रीट युजरचं जे डेफिनेशन आहे ते लाईन नंबर 14 ला स्टार्ट होतं. म्हणजे कंपाईल होण्यासाठी कंपायलरला लाईन नंबर 14 ला जायला लागेल. पण एरर तर 7 नंबरच्या लाईनला आहे आणि सिंपल रूल आहे, ज्या लाईनला एरर आहे तिथून पुढचा कोड पुढे जात नाही. मग याला सोल्युशन असं आहे, डेफिनेशनच जर तुम्ही मेन फंक्शनच्या पूर्वी टाईप केलात, आता कंपायलरला सिक्वेन्सनं पहिला डेफिनेशन कंपाईल करायला येईल आणि मग फंक्शन कॉल होईल. आता आपण हे आणखीन एकदा कंपाईल करूयात, तर तो एरर आता येणार नाही. इथे एक वॉर्निंग पण आहे, डेप्रिकेटेड कन्व्हर्जन फ्रॉम स्ट्रिंग कॉन्स्टंट टू कॅर. तर हे जे तुम्ही कॅरेक्टर ॲरे क्रिएट केलाय, तर ह्या ॲरे मध्ये हे स्ट्रिंग असाइनमेंट होत असतानाचा एरर आहे. वॉर्निंग आहे, एरर नाही आहे, वॉर्निंग आहे. मी एक फक्त डिक्लेरेशन मधला बदल केलेला आहे आणि आणखीन एकदा चेक करूयात. तर स्ट्रिंग हे आर्ग्युमेंट किंवा व्हेरिएबल दोन पद्धतीने लिहिता येतं. हे देखील स्ट्रिंगच आहे आणि याच्या पूर्वी जे मी टाईप केलं होतं ते देखील स्ट्रिंगच आहे. दोन्हीही सिंटॅक्स वेगळे आहेत, पण मिनिंग मात्र सेम आहे. हे वॉर्निंग फक्त इतकंच आहे, ॲरे व्हेरिएबल हे असाइनमेंट केलं की हे वॉर्निंग तुम्हाला दरवेळेला बघायला मिळणार. आता आपण या कोडला रन करणार आहे आणि आउटपुटमध्ये हॅलो युजर स्मिथ विल्सन हे तर आलेलंच आहे, पण त्याशिवाय आर व्हेरिएबल इज इक्वल टू 0 प्रिंट झाले. म्हणजेच काय, या फंक्शननं जे रिटर्न केलेली व्हॅल्यू आहे ते आर व्हेरिएबल मध्ये स्टोअर झालेलं आहे आणि ते आउटपुटला आपण प्रिंट केलेलं आहे. सिंपल. हा एक कोड होता फंक्शन लिहायचं कसं असतं, आणि असंच आणखीन एक कोड आपल्याला आता रन करून बघायचा आहे. तर हा कोड असा आहे, प्रोग्राम राईट अ प्रोग्राम टू इनपुट 3 subject marks, calculate their total and show output. तर हा एक प्रोग्राम सॉल्व करायचा आहे आणि अप्रोच बघा काय काय असू शकतो हा प्रोग्राम सॉल्व करण्यासाठी. मेन फंक्शन आणि रिटर्न 0. आता हे एक स्टँडर्ड सिंटॅक्स तुम्हाला प्रत्येक प्रोग्राम मध्ये फॉलो करायला लागणारच आहे. युझिंग नेमस्पेस std. नेक्स्ट लाईन इथं असं असणार आहे, 3 सब्जेक्ट्सचे मार्क्स आपल्याला युजर कडनं इनपुट घ्यायचे आहेत आणि त्यासाठी 3 व्हेरिएबल्स पण लागतील. सब्जेक्टचे मार्क्स आहेत त्यामुळे मी इंटिजर डेटा टाइप मध्ये घेतोय. एक आहे सायन्स, दुसरा आहे मॅथ्स, तिसरा आहे इंग्लिश. युजर कडून जर इनपुट घ्यायचं असेल तर आपल्याला Cout आणि Cin यांचा यूज करायचा आहे. तर मी तर टाईप करेन एंटर मार्क्स स्कोर्ड इन सायन्स, आणि इनपुट जर घ्यायचं असेल तर Cin यूज करायचा आहे. सी लँग्वेज मध्ये मात्र इनपुट घेत असताना आपण स्कॅनएफ आणि त्यासोबत आयडेंटिफायर %d, मेमरी ऍड्रेस त्या व्हेरिएबलचा जो असेल तो, असं 3 पार्ट इनपुट साठी घेत होतो. C++ मध्ये मात्र फक्त त्या व्हेरिएबलचं नेम तुम्हाला राईट शिफ्ट या बायनरी ऑपरेटर समोर लिहायचं आहे. Cout नंतर जे आपण ऑपरेटर यूज केलेला आहे त्याला लेफ्ट शिफ्ट बायनरी ऑपरेटर म्हणतात. Cin नंतर जे तुम्ही टाईप केलेलं आहात त्याला राईट शिफ्ट बायनरी ऑपरेटर म्हणतात. आणि इनपुट आणि आउटपुट हे शो करण्यासाठी Cin Cout रिस्पेक्टिव्हली यूज केलं जातं. आता हे एका सब्जेक्टचं मार्क झालं, असं अजून 2 आहेत. एंटर मार्क्स स्कोर्ड इन मॅथ्स. Cin आणि इथं असणार आहे मॅथ्स.
त्यानंतर एंटर मार्क्स स्कोर्ड इन इंग्लिश. त्यानंतर इथं असणार आहे सी इन इंग्लिश. 2 स्टेप्स मध्ये मी हा कोड आता कंप्लीट केलेला आहे. इनपुट कंप्लीट केलेला आहे. व्हेरिएबल डिक्लेरेशन आणि डेटा इनपुट करून घेतलाय. आता टोटल जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर इथं आपल्याला एक व्हेरिएबल लागेल. तो आहे इंटिजर टोटल इज इक्वल टू सायन्स, मॅथ्स आणि इंग्लिश. हा जो पार्ट आहे, ओके, याला म्हणायचं आहे डिक्लेरेशन पार्ट. हा जो पार्ट आहे याला म्हणायचं आहे स्टँडर्ड इनपुट. म्हणजे तुम्ही युजर कडनं जे काय इन्फॉर्मेशन कलेक्ट कराल तर त्यालाच काय म्हणायचं, स्टँडर्ड इनपुट. आणि त्यानंतर हा जो पार्ट आहे याला म्हणायचं आहे मेन लॉजिक. ओके, ऍक्च्युअल जे लॉजिक आहे तुमच्या प्रोग्रामला आउटपुट शो करण्यासाठी ते म्हणजे आहे मेन लॉजिक. फायनली मी इथं सी आउट इथं टाईप करतोय टोटल स्कोर्ड मार्क्स इज इक्वल टू, इथं टाईप करूयात आपण टोटल. ठीक आहे, इथं टाईप करूयात आपण टोटल. तर हे जे मेसेज आहे याला म्हणतात प्रेझेंटेशन. प्रेझेंटेशन म्हणजे काय, तुम्हाला आउटपुट शो करताना त्याचं फॉर्मॅट कसा हवा आहे, त्यामध्ये स्टेटमेंट काय असायला पाहिजे, व्हेरिएबल कोणता शो करायचा आहे, त्यात स्पेसिंग किती पाहिजे. तर ओव्हरऑल याला प्रेझेंटेशन हा शब्द आहे. तर मेन फंक्शन हे ह्या 4 लेयर मध्ये डिवायडेड आहे. ठीक आहे, हा कोड मी सेव्ह करतोय, रन करून तुम्हाला आउटपुट पण दाखवतो. प्रोग्राम 3.cpp. इम्पॉर्टंट हे नाही आहे की आपण टोटल कॅल्क्युलेट कसं केलोय, कारण मलाही माहिती आहे की तुम्ही खूप सारे लॉजिकल आणि खूप कॉम्प्लेक्स असे अल्गोरिदम्स सॉल्व्ह केलेले आहेत. मला इथं हे एक्सप्लेन करायचं आहे की तुम्ही प्रोग्रामिंग करण्याचा अप्रोच सी प्लस प्लस मध्ये काय ठेवायला पाहिजे. तर तो अप्रोच आता मी तुम्हाला चेंज करून दाखवतो. कंपाईल आणि मी रन केलेला आहे ऑलरेडी. ठीक आहे, तर आपण सोपे नंबर्स घेऊयात म्हणजे कॅल्क्युलेशन बरोबर येते की नाही ते व्हेरीफाय करता येईल. तर 50 प्लस 70 प्लस 40 160 येते, म्हणजे कोड तर करेक्ट आहे. पण या कोड मध्ये काही चेंजेस रिक्वायर्ड आहेत. तर एक पार्ट आहे तो म्हणजे काय, तो डिक्लेरेशनचा आहे, ते मेन मध्येच असायला पाहिजे. सेकंड पार्ट आहे तो म्हणजे काय, ते म्हणजे हे जे तुम्ही इनपुट घेत आहात याचा हे मेन मध्ये नसायला पाहिजे. तिसरं आहे ते म्हणजे जे एक त्याचं अल्गोरिदम लॉजिक आहे ते हे मेन मध्ये नसायला पाहिजे. आणि फायनली आहे प्रेझेंटेशन, हे फक्त मेन फंक्शन मध्ये असायला पाहिजे. तर आपल्याला ह्या 2 लेयर्सना ह्या मेन मधनं जर काढून टाकायचं असेल म्हणजेच आपल्याला दुसरीकडे हे डेफिनेशन कुठेतरी इम्प्लिमेंट करायला लागणार आहे. म्हणजेच आपल्याला फंक्शन लिहायला लागणार आहे. त्या फंक्शनचं नाव आणि त्यानंतर रिटर्न टाईप, त्याचा आर्ग्युमेंट, हे सगळं आता ठरवायचं आहे. आणि हे एका स्टेप मध्ये तुम्ही फॉलो करायचं आहे. तर एका बिगिनर स्टेजला असं होतं की आपण रेफरन्सनं कोडिंग करत असतो आणि सिक्वेन्सनं आपण मग ते ट्राय करायला जातो, कोड टाईप करत जातो. म्हणजे अगदी हेडर फाईल पासून ते मेन फंक्शनचं कर्ली ब्रॅकेट क्लोज होईपर्यंत. ही एक मेथडॉलॉजी तुम्हाला प्रोग्रामिंग करताना चेंज करायची आहे. तर इथं फंक्शनचं रिटर्न टाईप रिगार्डलेस ऑफ तुम्हाला कॅल्क्युलेशन त्यात काय करायचं आहे हे माहिती असू दे नसू दे, सुरुवात करताना तुम्ही void ह्या फंक्शनच्या रिटर्न टाईपनं करा. फंक्शनचं नाव मिनिंगफुल ठरवा, कारण ज्या वेळेला आपण कोडिंग करतो आणि एक प्रॉपर असं नेमिंग आपण फॉलो करतो तर ते लक्षात राहतं. आणि नंतर कोड डिबग करत असताना, एरर सॉल्व्ह करत असताना मिनिंग आपल्याला समजल्यामुळं कमी वेळेमध्ये कोड आपल्याला कंप्लीट करता येतो.
आता ह्या क्वेश्चनचा ऑब्जेक्टिव्ह हे आहे की आपण टोटल मार्क्स कॅल्क्युलेट करायला लागलोय. मगाशीच मी एक नेमिंग कन्व्हेन्शन तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. कॅल्क्युलेशन करायचं असलं तर कॅल्क बाय, आपण इथे लिहूयात सब्जेक्ट मार्क्स, आणि ब्रॅकेटमध्ये मी आता आर्ग्युमेंट काहीही लिहिलेलं नाही आहे. तर बघा किती इझिली मी फंक्शनचं एक प्रोटोटाइप डिफाईन केलेलं आहे. ओके, ऑलवेज फंक्शन रिटर्न टाइप विल बिगिन विथ void. फंक्शनचं नाव तर तुम्हाला आता लक्षात आलेलंच आहे की काय करायचं आहे, आणि आर्ग्युमेंट्सचं देखील विचार आता करायचाच नाही आहे. दॅट इज नॉट द स्टेप राईट नाव. डेफिनेशन पहिला कम्प्लीट करून घ्या. आता डेफिनेशन म्हणजे काय हवं आहे, तर हे जे दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे स्टँडर्ड इनपुट आणि दुसरं म्हणजे मेन लॉजिक, ते दोन्हीही इथं नको आहेत. हा, आता इथं स्टेप जी आहे ते म्हणजे आपण जे काही फंक्शन डेफिनेशन लिहिणार आहोत त्या डेफिनेशन मध्ये कोणतंही स्टँडर्ड इनपुट तुम्हाला घ्यायचं नाही आहे. ओके, डू नॉट टेक एनी स्टँडर्ड इनपुट. युजर कडनं कुठलंही इनपुट तुम्हाला असं जे काही कस्टम आपण फंक्शन टाईप करणार आहोत तिथं घ्यायचं नाही आहे. हे डेफिनेशन फक्त आणि फक्त कॅल्क्युलेशन करण्यासाठीचे आहे. म्हणजेच काय, फक्त बिझनेस लॉजिक, फक्त एक डेटा स्ट्रक्चर लॉजिक इम्प्लिमेंट करायचं आहे. इथं ना इनपुट असणार आहे ना आउटपुट असणार आहे. ओके, म्हणजे हे जे 3 लाईन्स आहेत, हे 3 लाईन्स या फंक्शन मध्ये येणारच नाही आहेत. तर हे 3 लाईन मी आता मेन फंक्शन मधनं काढणार पण नाही आहे. तर याला एक टॉपिक आहे, त्या टॉपिकचं नाव आहे क्लास अँड ऑब्जेक्ट. तर हा कोड त्या क्लास ऑब्जेक्ट मध्ये लिहायचा आहे, पण तो टॉपिक आपण अजून कव्हर केलेलो नाही आहोत. आपण काही दिवसात ते शिकणार पण आहे, त्यावेळेला आपण ह्या स्टेप बद्दल डिस्कस करू. आता मी मेन लॉजिक बद्दल डिस्कस करतो. हे जे मेन लॉजिक आहे हे आपल्याला कंपल्सरी इथं न लिहिता फंक्शन मध्येच लिहायचं आहे. ठीक आहे, तर हे दोन रूल्स मी आता फॉलो करतोय. मेन लॉजिक मी टाईप केलं, इंटिजर टोटल मी कॅल्क्युलेट करतोय. आता एक कॉमन क्वेश्चन असणारच आहे की हे जे व्हेरिएबल आहेत हे डिक्लेअर केलेले आहेत मेन मध्ये, आणि आपण ट्राय करतोय त्यांना ह्या दुसऱ्याच फंक्शन मध्ये, तर ऍक्सेस होणारच नाही आहेत ते. प्रत्येक व्हेरिएबलला एक स्वतःचा स्कोप असतो, आणि ते तुम्ही फंक्शन स्कोप असं म्हणू शकताय. म्हणजे हे जे 3 व्हेरिएबल आहेत हे मेन फंक्शनच्या स्कोप मध्ये असल्यामुळं ह्या तिन्ही व्हेरिएबल्सना तुम्हाला आउटसाइड मेन कुठेही तुम्ही जर यूज करत असाल तर एरर हे येणारच आहे. आणि तसं होऊ नये म्हणून आपण फंक्शनला कॉल करणार आहोत इथं. तर एक इंटिजर डेटा टाइप मध्ये मी टोटल अंडरस्कोर मार्क्स इज इक्वल टू कॅल्क्युलेट बाय सब्जेक्ट मार्क्स हे फंक्शन कॉल करतोय. आणि इथं मेन फंक्शन काय करेल, ह्या तिन्ही व्हेरिएबलचं नेम शेअर करेल, सायन्स, मॅथ्स आणि इंग्लिश. सो लोकल व्हेरिएबल्स ना आउटसाइड फंक्शन जर घेऊन जायचं असेल तर हा एक पर्याय तुमच्याकडे आहे. लोकल व्हेरिएबलना फंक्शन मध्ये शेअर करा, म्हणजे आउटसाइड ऍक्सेस करता येतील. ओके, तर एक मी इथं कमेंट टाईप करेन, ते म्हणजे शेअरिंग लोकल व्हेरिएबल्स with any other function, okay, with any function you will get access to the variables, we will get the access to the variables, right? सो आता सायन्स हे व्हॅल्यू स्टोअर होण्यासाठी आपल्याकडे आर्ग्युमेंट पण असायला पाहिजे, इंटिजरच असायला पाहिजे, तो पण एक रूल आहे. आणि आर्ग्युमेंटचं नेम, पॅरामीटरचं नेम सेमच ठेवा. सायन्स स्कोप मध्ये ते दोन्हीही वेगळे आहेत, त्यामुळे कन्फ्युजनचा पण प्रश्न नाही. सेकंड आहे ते म्हणजे मॅथ्स, आणि थर्ड आहे ते म्हणजे इंग्लिश.
तर एक लाईन मी फक्त रिपीट करतो, ते म्हणजे पॅरामीटर्स जे तुम्ही टाईप करताय आणि आर्ग्युमेंट जे तुम्ही टाईप करताय ते बाय मिनिंग आणि बाय स्पेलिंग सेम टू सेम टाईप करा. इथं कन्फ्युजन असं व्हायचा संबंध नाही आहे. तर ह्या व्हेरिएबलचा जो स्कोप आहे तो मेन साठी लिमिटेड आहे. सिमिलरली ह्या व्हेरिएबलचा जो स्कोप आहे तो या कॅल्क्युलेट बाय सब्जेक्ट मार्क्स साठी लिमिटेड आहे. कॉन्फ्लिक्ट होणार नाही ते आणि त्यांना डुप्लिकेट म्हणता येणार पण नाही. डुप्लिकेट कधी म्हणायचं, एकाच फंक्शन मध्ये ते व्हेरिएबल तुम्ही परत टाईप करत असाल तर. तसं आपण करतच नाहीये. सो दे आर नॉट डुप्लिकेट. आणि बघा या केसमुळं तुमचं देखील कन्फ्युजन आता होणार नाही. कारण इथं तुम्ही जर व्हेरिएबलचं नाव SCI म्हणजे एक ॲब्रिव्हिएशन फॉलो करताय तर ऍक्च्युली हे कन्फ्युजन तुम्हाला करतं. ह्या फंक्शनचं डेफिनेशन लिहित असताना काही केसेसमध्ये आपण कन्फ्यूज होतो की SCI लिहूया का कम्प्लीट स्पेलिंग टाईप करूयात. तर हे कुणाला होतं ज्यांना रूल्स माहित नाही आहेत किंवा प्रोग्रामिंग करत असताना प्रॉपर कोड क्वालिटी पॅटर्न फॉलो करत नाहीत, त्यांना हे खूप प्रॉब्लेम्स येतात. तर ते आपल्याला येणारच नाही आहेत प्रॉब्लेम्स. सो इट इज सायन्स. आणि बघा ह्या फंक्शन मधनं जे ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन झाले तर आपल्याला ते आता रिटर्न करायचं आहे. ते आहे टोटल. सो नाव वी हॅव अ कम्प्लीट, नाव वी हॅव अ सॉलिड अँड एक्झॅक्ट मिनिंगफुल रिटर्न टाईप इंटिजर. आता एक लक्षातच आलेलं आहे की आपण जर टोटल रिटर्न करणारच आहे तर कंपल्सरी इंट हे लिहायला लागणारच आहे, कारण टोटल इज इंटिजर. आणि हे जे काही रिटर्न झालेली व्हॅल्यू असणार आहे ती मी या टोटल मार्क्स मध्ये स्टोअर करेन आणि आउटपुटला शो करेन. मी जर हे स्टोअर केलंच नसतं तर आउटपुट शो करता आलं नसतं, म्हणून स्टोअर केले. ठीक आहे, आता आपण सेव्ह करूयात, कंपाईल करूयात आणि परत एकदा आउटपुट चेक करूयात. तर हे 3 सब्जेक्टचे मार्क्स आहेत. ओके, आणि ऑफकोर्स हे टोटल करेक्टच आहे. पण आता ही मेथड जी आहे ती खूप स्ट्रॉंग कोड क्वालिटी फॉलो करणारी मेथड आहे. यामध्ये ऍक्च्युअल लॉजिक हे एका वेगळ्या फंक्शन मध्ये आहे. इनपुट आणि आउटपुट हे मेन मध्ये आहे. थोड्याच दिवसात हे देखील इनपुट इथं नसणार आहे, हे क्लास आणि ऑब्जेक्ट मध्ये असणार आहे. सो ह्या सेशन मध्ये आपण बरेचसे क्वालिटी कोडिंग रिलेटेड आणि फंक्शनच्या रूल रिलेटेड डिस्कशन केलेलं आहे. हाच प्रोग्राम तुम्हाला परत एकदा करून बघायचा आहे आणि नेक्स्ट सेशन मध्ये आपल्याला फंक्शन मधलेच आणखीन फीचर डिस्कस करायचे आहेत. वी आर क्लोजिंग हिअर. थँक्यू.